दत्तनगर परिसरातील शाह फाउंड्री कोपऱ्यावर जुन्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 48/2026 अन्वये BNS कलम 109 1 118 2 352 351 3 35 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणातील फिर्यादी रवींद्र धोंडीराम माळी वय वर्ष 34 राहणार बामनोळी व्यवसाय मजुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास शाह फाउंड्री दत्तनगर येथे आरोपींनी त्यांना व त्यांच्या मित्रांना जुन्या भांडणाच्या कारणावरून अडवलं. 2 महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत हातातील एडक्याने व लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी स्वतः तसेच त्यांचे मित्र प्रमोद माने व अविनाश देशमुख हे जखमी झाले. या प्रकरणी आरोपींमध्ये आनंद राजू यमगर राहणार बामनोळी, अजय शेळके राहणार बामनोळी, विकास लक्ष्मण जाधव राहणार बामनोळी, राहुल विठ्ठल चव्हाण राहणार बामनोळी यांचा समावेश असून यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी 4 एडक्या व लाकडी दांडके असा जप्त माल ताब्यात घेतला. गुन्हा 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:37 वाजता दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घाटके मोबाईल नंबर 77 38 61 43 23 करीत आहेत. दरम्यान दत्तनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.